नवनाथ आणि वैष्णव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि स्पेल नंबर 1 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विजय. मॅचला होते सुरुवात. एक फ्रेश मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल ओव्हर फुलटॉस होता इथे पायावरती जाऊन आदळतोय. चांगला बॉल जिथे आपल्याला विजयचा पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता सुरुवात जर का पाहिली सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवात अगदी गोलंदाजी करत असताना यंगस्टर शिद्रुकवाडीची आपल्याला पाहायला मिळते. खोल टप्प्याचा हा बॉल खोदून काढलाय सरळ दिशेत. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल परंतु प्रयत्न पडतील थोडेसे अपुरे. बॉल जाईल टप्पा 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 सीमारेषेच्या पलीकडे होईल फरार. येईल नवनाथच्या बॅट मधून दणदणीत चौकार. प्रयत्न तर नक्कीच राहिला. अगदी धाव घेतली होती क्षेत्ररक्षकाने परंतु पोहोचू शकला नाही. तोपर्यंत चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला. 4 धावा धावफलकावरती जोडल्या. टीम रूल 11 आपण पाहतोय. फलंदाजी स्वीकारली आहे. फलंदाजी करत असताना कितीपर्यंत धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न त्यांचा आणि मानस काय असेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचंय. यावेळेस मात्र चेंडू कट करायचा होता परंतु दिशा भरकटतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अवांतर धाव धावफलकावरती जोडली जाईल. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय 2. यावेळेस पुढ्यात होता थोडासा पुढे ठेवला होता त्याला भिरकावून दिलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय जातोय सेकंड बाउन्सला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा दुसरा दणदणीत चौकार. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आले. तर मानादेवी स्पोर्ट्स सम्राट टीम तिसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. मिस्टर श्रीकांत मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे. श्रीकांत पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. हा फटका देखील चांगला आहे. लगातारचा तिसरा बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. सलगच्या 3 चेंडूंवरती 3 चौकार आले. बंदिस्त क्षेत्ररक्षकांचा पुरेपूर उपयोग करून घेत असताना या षटकामध्ये हल्ला बोल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज नवनाथ काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये अगदी प्रत्येक चेंडूवरती प्रहार करायचा त्याचा प्रयत्न. गॅप शोधतोय. गॅप मध्ये बॉलला फेकून देतोय. फेकून देत असतानाच चौकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळाले. इथे आडव्या बॅटने भिरकावून दिलाय. हा चेंडू चालणार नाहीये. हा हाय आणि लॉंग मॅक्झिमम बॉल चाललाय आरपार सीमारेषा पार. ताकदीच्या साह्याने वाऱ्याच्या वेगाने सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. एकोणीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकोणीस धावा धावफलकावरती अगदी नवनाथ 6 चेंडू फेस करत असताना वैयक्तिक 19 धावा धावफलकावरती जोडल्या. स्पेल नंबर 2 मध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज प्रथमेशला इथे बाहेर काढलं जात आहे. अमृत संघाचे प्रतिनिधी असतील तर मॅन ऑफ द मॅच आपण घेऊ शकता. इथे मॅन ऑफ द मॅच दिला जातोय अक्की माने.
अगदी चतुर आणि चाणाक्ष गोलंदाज आणि एक चपळ खेळाडू आहे मायनादेवी स्पोर्ट्स अमरक संघाचा. वैष्णव एक डावखोऱ्या हाताचा घातक फलंदाज म्हणून ओळखला जातो. सातत्याने या खेळाडूला पहिला चेंडू फेस करत असताना गोष्टांकी क्षेत्रामध्ये एक धाव येते. इथे पुढे सरसवण्याचा प्रयत्न फसलाय फटका. यष्टीरक्षक प्रयत्न करेल परंतु इथे धाव मिळेल एक, कारण की चेंडू जाते गोशांकिक क्षेत्रामध्ये. प्रयत्न तर राहिला परंतु तिथे एक रेखा आहे, रेखा ओलांडली तोपर्यंत चेंडू देखील हातामधून खाली निसटला आणि डी झोन मध्ये गेला. वेग फार आहे गोलंदाजाकडे. वेगाला प्रत्येक वेळेस प्रत्युत्तर देत असताना फक्त एक 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 अशा धावा आल्या. चांगली गोलंदाजी प्रथमेशची आपल्याला पाहायला मिळते. चार चेंडूंचा इथे खेळ झालाय. ओव्हर नंबर 2 मध्ये 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक. आपण पाहतोय खोलच्या टप्प्याचा हा बॉल अगदी सुरेख पद्धतीने इथे खोदून काढला. डीपला प्रोटेक्शन आहे. चेंडू उचलून फेकी करेपर्यंत इथे धाव मिळेल तुम्हाला फक्त एकच. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर इथे चापट मारली. जोरकस फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सी कॉर्नरला तिथे प्रोटेक्शन तैनात होतं. उचलून फेकी केली. एकच धाव मिळेल. शेवटच्या चेंडूवरती मिळाली एक धाव. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या 25. बिनगडी बाद संघ रुले लेवून रुले. पहा ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. गोलंदाज नितीन आला. नितीनचं भव्य स्वागत केलं षटकाराने. पहिल्याच बॉलवर तिथे मात्र वैष्णवनी आपला क्लास दाखवला आणि सरळ रेषेत स्ट्रेट हिटच्या दरम्यान इथे आपल्याला षटकार पाहायला मिळाला. इथे फटका अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य.
इथे या फटक्याने अगदी प्रसन्नता दाखवली सर्वांना. धावपला कुठेतरी एका चांगल्या सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचत असताना आतापर्यंत अगदी वेगाने पुढे सरकत चाललाय. याही वेळेस आणखीन एक मोठा तडाखा. सलगचा दुसरा बॉल चाललाय 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 सीमारेषा बाहेर. दणदणीत षटकार. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकामध्ये शांत होता, परंतु मी शांत आहे संत नाहीये. तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली सलगच्या दोन्ही चेंडूवरती काय मोठे तडाखे आपल्याला पाहायला मिळाले. यष्ट्यांच्या पाठीमागून कान मंत्र आला. गोलंदाजाने बाजू बदलली. बाजू बदलल्यानंतर कशा पद्धतीची रणनीती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तिसऱ्या बॉल वरती फसलाय फटका. काय घडेल कमबॅक इथे पाहायला मिळतोय. काय कमबॅक केलाय. 2 चेंडूवरती 2 षटकार आले. यष्ट्यांच्या पाठीमागून कान मंत्र आला. अनुभव आला. डोक्यावरती टपली नाही तर एक अनुभव कानामध्ये गेला. त्यानंतर गोलंदाजाने आपली बाजू बदलली. बाजू बदलल्यानंतर मात्र वैष्णवला इथे केला जातोय चले जावचा इशारा. वैष्णव बॅक टू द डगआउट. पहिल्या विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश. (37) 37 धावा धावपलकावरती. इथे मात्र सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आल्या आल्या प्रहार न करता मात्र चांगल्या चेंडूला इथे सन्मान देतोय. खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान. एक चांगली खेळाडू वृत्ती आणि एक चांगली बाब आहे आपल्याला पाहायला मिळते इथे आकाशच्या माध्यमातून. पुढे सरसवण्याचा प्रयत्न. हा चेंडू त्याच्याहूनही चांगला होता. शरीराचा वेध घेतोय आणि हा देखील चेंडू निर्धाव येतोय. सलगच्या 2 षटकारानंतर गोलंदाजाने काय कमबॅक केलाय. हे 3 चेंडू निर्धाव आणि या ओव्हर मधला शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 12 धावा एकूण खर्च झाले त्या षटकामधून आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी आणि चांगला कमबॅक बॉलर नितीनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल दिशा इथे खराब आहे. वाईट +1 2 मोफतच्या धावा धावपलकावरती जोडल्या जातील. खोल टप्प्याचा हा बॉल इथे मात्र बॅटची इनसाइड एज घेतोय. 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल उचलून फेकी करेपर्यंत एकच धाव मिळेल. चाळीस धावा धावपलकावरती 3 षटकांच्या अखेरीस. एक गडी बाद संघ रुले 11 रुले. ओव्हर नंबर 4 मध्ये आकाश आपण पाहतोय आणि पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली आहे. यष्टिरक्षक प्रयत्न करत होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा बॉल. विकेट किपर ओव्हर द हेड बॉल जातोय डी झोन मध्ये. एका धावेसाठी अक्षय आहे. 4थ्या षटकामध्ये बॉलर अक्षय आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन पंच केला. क्षेत्ररक्षक आहे प्रयत्न करेल. त्याच्या आवाक्या बाहेरचा हा बॉल. फ्लॅट आणि मॅक्झिमम बॉल सीमारेषा बाहेर. दणदणीत षटकार.
यानंतरचा होणारा सामना 47 धावा धावफलकावरती. यानंतरचा होणारा सामना मी आवाज देतो. न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स खांडेकरवाडी. रिपोर्ट करायचंय, कर्णधार दोन्ही आला असाल तर प्लीज. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. इथे दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. इथे मात्र हा स्ट्रोक चांगला आहे. सी रिझन मध्ये क्षेत्ररक्षक इथे जागेवरून हलणार नाहीये. ही झेल मात्र इथं पूर्ण होते. कॅच पकडली जाते. विकेटचं होईल पतन. जशी 2 अवांतर धावेनंतर विकेट आली, संपूर्ण संघ खुश झाला, कारण की इथे कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक अगदी सुस्थितीमध्ये पुढे सरकत असताना अगदी समाधानकारक आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडूंचा खेळ झाला. अजून पहिल्या डावातील 3 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स खांडेकरवाडी टीम प्रतिनिधी आला असेल तर प्लीज रिपोर्ट करा. कर्णधार आला असेल तर प्लीज रिपोर्ट करा. अनिल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अवांतर धाव, पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. दिशा भरकडतोय गोलंदाज. वाईट आणि वाईट 3 वाईट बॉल आले त्या षटकामधून. इथे मात्र चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका सीमारेषेच्या अगदी इंचभर आतमध्ये ही झेल इथे पकडली जाते. चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं. सुपर्ब झेल. अजित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ इथे पहिल्या डावातील अजून शिल्लक आहे. लास्ट 2 बॉल टू गो. इथे मात्र जोरकस गोफन फिरली आहे. चेंडू बॅटच्या रडार मध्ये आलाय, परंतु उंची मिळाली आहे. लांबी थोडीशी कमी होती. बॉल सरळ चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट मिळाल्या आणि हॅट्रिक बॉल. हॅट्रिक होईल का या विष्णुपंत गालवे चषकामधली पहिली? गोलंदाज अक्षयच्या नावावरती ही हॅट्रिक होईल का? अवांतर धावा फार खर्च झाल्या, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 गडी बाद आणि इथे हॅट्रिकचा बॉल. चांगला गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. इथे हॅट्रिक तर नक्कीच मिळाली, परंतु इथे ती हॅट्रिक जोडली जाणार नाहीये खेळाडूच्या रेकॉर्ड मध्ये. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद, परंतु सुपर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली.
51 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 52 धावांचा टार्गेट इथे सेट झालंय. 52 धावा धावफलकावरती आपल्याला जोडाव्या लागतील. टीम यंग स्टार सिद्रोगवाडी, चेंडू असेल तुमच्याकडे 24 आणि तुम्हाला बनवायचे आहेत 52. चला शेवटचा कॉल. टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स खांडेकरवाडी आणि न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. टॉस का बॉस या व्यासपीठावरती आपल्याला जायचंय. टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स खांडेकरवाडी नाणेफेकी जिंकला आणि त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण. तर जसा हा सामना संपेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं अशी आपल्याला विनंती. चला टीम छिद्रुकवाडी फलंदाज पाठवा प्लीज. त्याचबरोबर आदरणीय भागवतजी बागल सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. पाटण तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन मधले एक अष्टपैलू खेळाडू, त्याचबरोबर सातत्याने बागलवाडी या गावासाठी ज्यांचं 100% आत्मसमर्पणाने अस्तित्व राहिलंय आणि नेहमी बागलवाडी संघाचं क्रिकेट जपणारे व्यक्तिमत्व भागवतजी बागल सर यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम. आपलं विष्णुपंत गालवे चषकामध्ये सहर्ष असं स्वागत आहे. त्याचबरोबर वरंडेवाडी गावचा हँडसम बॉय शैलेश वरंडे यांचं देखील शुभ आगमन झाले. मोस्ट वेलकम. बावन्न धावा जमवायच्या आहेत. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तेजस आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. तेजस आणि विजय हे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राइक एंड वरती तेजस, नॉन स्ट्राइक एंड वरती विजय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये.
52 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडू मध्ये तुम्हाला 52 बनवायचे आहेत. मॅचला होईल सुरुवात. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. अमर बॉलिंग साठी डाव करे. आताचा फलंदाज तेजस. पहिलाच बॉल जोरकस मारायचा प्रयत्न, बॉल वरती प्रहार करायचा होता. हा बॉल चांगला होता, त्याला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. चेंडू निर्धाव येतोय. निर्धाव चेंडूनी सुरुवात होते. चांगली सुरुवात टीम रूल 11 रूल ची आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र सरळ बॅटने हा फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे डीपला वैष्णव गॅदर करते. फेकी करीपर्यंत इथे एकच धाव पूर्ण होईल. काय गोलंदाजी करते अमर. मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः बांधून ठेवले खेळाडूंना. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेस अगदी डोळ्याच्या समोरून चेंडू टाटा बाय बाय करून चाललाय. पॉवर प्लेचं षटक कसं असावं तर ते असं असावं. काय प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये. अगदी फलंदाजी नाही परंतु गोलंदाजीसाठी ओळखलं जातं या खेळाडूला. इथे वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर दिलंय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू डीपला जात असताना आता एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू फरार होतोय. शेवटच्या चेंडूवरती तेजसच्या बॅट मधून चौकार येतोय. सहा धावा धावफलकावरती एका षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद संघ यंगस्टार शिद्रुकवाडी. काशीनाथ ओव्हर नंबर 2 मध्ये सुरुवात इथे आपण पाहिलं तर थोडीशी खराब काशन त्यांच्या माध्यमातून चेंडू हाताळला गेला परंतु दिशा खराब होती. पंचाने नाकारलं या बॉलला. वाईट बॉल
घोषित केला. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 7 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना काशीनाथ इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय. स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बॉक्स गॅदर करते. फेकी होते. बॅकअप आहे पाठीमागे. एकच धाव मिळेल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू शरीरयष्टीचा वेध घेतोय. शरीराचा वेध घेतोय. इथे जाऊन आपण पाहिलं तर खेळाडू गरकन फिरला होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. चांगली गोलंदाजी आणि चांगला कमबॅक बॉलरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. इथे चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू पाठीमागे चाललाय. इथे देखील तुम्हाला एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काहीच नाही. अगदी सामन्यावरती पकड निर्माण करायचा प्रयत्न पहिल्या चेंडू पासून आपल्याला पाहायला मिळाला टीम रूल 11चा. इथे चांगला फटका, परंतु फासलाय की काय आहे क्षेत्ररक्षक. चुकी होणार नाहीये. विकेटचं होत आहे पतन. पहिला गडी होतोय बाद यंग स्टार चित्रकवाडी संघाचा. अक्षय विजय बॅक टू द डगआउट आणि नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅकफुटला जाऊन इथे मात्र चांगला स्ट्रोक. ताकद फार पाहायला मिळाले, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. दहा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाच चेंडूंचा खेळ झालाय. ओव्हर नंबर 2 मध्ये लास्ट बॉल. हा स्ट्रोक चांगला आहे. हा फटका चांगला आहे आणि इथे धावा देखील चांगल्या तुम्हाला मिळतील. 4 धावा मिळतील या फटक्यावरती. चौकार आलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या 14. एक गडी बाद संघ यंग स्टार चित्रकवाडी. चला लगेचच तिसरा गोलंदाज इथे बाहेर काढायचा आहे. मॅचला सुरुवात करायची आहे. अनिल बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्याच चेंडूवरती मात्र अनिल यांचं भव्य स्वागत केलं षटकाराने. अक्षयच्या बॅट मधून षटकार आला.
नो बॉलचा इशारा इथे आलाय, पंचांचा आवाज इथपर्यंत आलाय. नो वरती एक धाव आले. बॉलिंग ऍक्शन इथे चुकीची आहे. थ्रो गोलंदाज या स्पर्धेमध्ये चालणार नाहीये. ही स्पर्धा हा गोलंदाज खेळू शकत नाहीये. खेळू शकतो परंतु या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकत नाहीये. गोलंदाज इथे चेंज केला जाईल. इथे तब्बल 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. थ्रो गोलंदाज वापरला त्याच्या 5 आणि धावून घेतलेली 1 अशा 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. हेच धावफलक लगेच पोहोचवला जाईल. इथे लिहायला थोडासा वेळ लागतो. सव्वीस धावा धावफलकावरती. अनिल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. स्लोवर पद्धतीचा हा बॉल त्याच्यावरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करेल परंतु टप्प्याची वाट पाहिली. वाट पाहिल्यानंतर चेंडू टप्पा पडला. टप्पा पडून डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबला. 4 धावींसाठी चौकार. त्याचबरोबर मान्यवरांचे इथे शुभ आगमन होते. आदरणीय अंकुशजी कदम, त्याचबरोबर सुरेशजी कदम आणि त्याचबरोबर जगतापदादा केवी, त्याचबरोबर संदीपदादा वरंडे या सर्वांचे या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झाले. सचिनदादा पाटील आपण देखील आलात. आपण देखील सर्वांनी व्यासपीठावरती या. 1 धाव मिळेल. थँक्यू सो मच पंच. या सर्व मान्यवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठ अगदी आतुरतेने तुम्हा सर्वांची वाट पाहते. सदतीस धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे, फसली होती कुठे आणि येऊन सुटतीये कुठे. यावेळेस फटका बसलाय. गोलंदाज स्वतः चालला चेंडूच्या खालती. इथे झेल 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 पकडली जाते. चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली. बॅकअप आला आणि अगदी थर्ड अटेम्प्टला ही झेल हातामध्ये थांबली जाते. चांगलं बॉलिंग इथे आपल्याला पाहायला मिळालं. तेजसचा खेळ संपतोय. तेजसने मात्र पाया रचला आणि आता त्या पायावरती कळस उभा राहायचा आहे बाकीच्या खेळाडूंना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश येतोय. ओव्हर नंबर 2 मधला हा 3 मधला हा शेवटचा बॉल असेल. खुल्या टप्प्याचा हा बॉल इथे खोदून काढायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. मिडला तिथे तुम्हाला 1च धाव मिळेल. षटकाची होते समाप्ती. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या 38. 1 गडी बाद संघ यंगस्टार, 2 गडी बाद संघ यंगस्टार शिद्रुकवाडी. इथे मात्र धावा थांबल्या होत्या. फलंदाजांची धुवाधार फलंदाजी आपण पाहिली आणि धावफलक अगदी वेगाने पुढे सरकला. त्याचबरोबर आदरणीय शंकर साहेब लाड आणि भरतदादा लाड या दोघांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. मोस्ट वेलकम. आपलं स्वागत आहे विष्णुपंत गालवे चषकामध्ये. 6 चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू असं समीकरण ओव्हर नंबर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि मॅच इथपर्यंत येऊन पोहोचले. 6 चेंडू 14 धावा, 14 धावा आणि 6 चेंडू
वैष्णव बॉलिंग ट्रॅक वरती. प्रथमेश आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र शरीरापासून लांब ठेवला होता, प्रयत्न केला. इथे धावा किती मिळतील? धावा मिळेल फक्त एकच. डी झोन मध्ये गेला हा बॉल. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाच चेंडू 13 धावा, 13 धावा 5 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल चांगला होता, वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. सटीक आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडू 13 धावा. समीकरण जड होत चाललंय. एक मोठा फटका मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करून देईल. जोरकस मारायचा प्रयत्न नाही. हा चेंडू खराब आहे. पंचांनी नाकारला या बॉलला. 4 चेंडू आणि 12 धावा. चाळीस धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. चार चेंडू आणि आता 11 धावांची गरज आहे. मॅच कधी इकडे पलटते तर कधी तिकडे पलटते. कधी गोलंदाज भारी ठरतोय तर कधी फलंदाज भारी ठरतोय. अगदी दोन्ही बाजूनी चाललेली ही चोरशीची लढत अजून घट्ट होते. आडव्या बॅट निघाल्याचा प्रयत्न. हा चेंडू पडल्यानंतर राईज झालाय, कट झालाय. चेंडूने वळण घेतलंय, काटा बदललाय. तीन चेंडू, गरज आहे ती 11 धावांची. ओहो, याही वेळेत चांगली गोलंदाजी. डेंजर एंडला आहे फलंदाज, परंतु एक धाव थांबवू शकत नाहीयेत. एक धाव नक्कीच इथे जोडली जाईल. 2 चेंडू 10 धावा. 10 धावा आणि 2 चेंडू अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. मॅच बनवू शकते, मॅच बनवावी लागेल. मॅच फिरू शकते, मॅच फिरवावी लागेल. मॅच विजय होऊ शकते, ती करून दाखवावं लागेल अक्षयला. अक्षयकडे लक्ष आहे. अक्षयनी हा जर का सामना जिंकवला तर एका वेगळ्या अक्षरामध्ये अक्षयचं नाव कोरलं जाईल. अक्षयच्या दबदबाने दरारा या मैदानावरती नेहमी राहील. 2 चेंडू 10 धावा. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता प्रयत्न. इथे वैष्णव पण कच्च्या गुरुचा चेला नाहीये. चेंडूला फिरवलंय. जादूची बोट चेंडूवरती फिरली. चेंडूने वळण घेतलं, काटा बदलला आणि चेंडू निर्धाव आला. 1 चेंडू आणि आता 10 धावांची गरज आहे. औपचारिकता कुठेतरी शिल्लक. मॅच होते फिनिश आणि टीम रूले 11 रूले घेऊन गेला ही मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम रूले आणि खूप खूप शुभेच्छा पुढील टुर्नामेंटसाठी. यंगस्टर सिद्रुकवाडी, तुमचा खेळ देखील तितकाच दिग्गज राहिला. चला, मी विनंती करतो टीम खांडेकरवाडी आपण छत्रक्षण सजवून घ्या. तोपर्यंत व्यासपीठावरती आदर सत्कार मान सन्मान आपण संपन्न करूयात. त्याच